एकदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील एका गावात एक गरीब स्त्री आपल्या पतीसोबत राहत होती. तिच्या पतीची तब्येत नेहमीच खराब राहायची. ती स्त्री घराघरात काम करून आपले घर चालवत होती. तिने शक्य तेवढे पतीचे उपचार करवले, पण काहीच फायदा झाला नाही. एक दिवस ती पूजापाठ करायला मंदिरात गेली होती. परत येताना काही सुहागिणी स्त्रियांची भेट झाली. तिने त्यांना आपल्या पतीच्या आजाराबद्दल सगळं सांगितलं. तेव्हा त्या सुहागिणी म्हणाल्या, "तू चिंता करू नकोस. आजपासूनच माता पार्वतीचं सच्चे मनानं ध्यान लाव. माता पार्वती तुझ्यावर नक्कीच कृपा करतील." त्याप्रमाणे तिने सच्चे मनानं माता पार्वतीचं ध्यान लावलं. रात्री झोपताना माता पार्वती तिच्या स्वप्नात आल्या आणि विकायबात आहे. "तू मला आठवलंस?" ती स्त्री म्हणाली, "आई, मी माझ्या पतीला खूप प्रेम करते. पण माहीत नाही आमच्या नशिबात काय लिहिलंय की माझा पती नेहमी आजारी राहतो. कधी कधी वाटतं मी विधवा होणार आहे. आई, माझ्यावर कृपा करा आणि माझ्या पतीला बरा करण्याचा काही उपाय सांगा." माता पार्वती म्हणाल्या, "जर तू आपल्या पतीला निरोगी ठेवू इच्छितेस, सदा सुहागीण राहू इच्छितेस आणि पतीचं आयुष्य वाढवू इच्छितेस, तर कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथच्या व्रत कर. या व्रतामुळे प्रत्येक सुहागिणीच्या पतीचं आयुष्य वाढतं, पती नेहमी निरोगी राहतो आणि लक्ष्मीची कृपा होऊन घरातील गरिबी कायमची दूर होते." ती स्त्री म्हणाली, "आई, मी दरवर्षी करवा चौथच्या व्रत करते, तरीही माझा पती बरा होत नाही आणि मला विधवा होण्याची भीती वाटत राहते." माता पार्वती म्हणाल्या, "करवा चौथच्या व्रत सुहागिणी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कठोर निर्जला व्रत करतात. या व्रतात सोन्याचा शृंगार करून करवा मातांची पूजा केली जाते. या व्रताचे काही नियम आहेत. जर एखाद्या स्त्रीने नियमांचे पालन नीट केले नाही तर व्रताचे फळ मिळत नाही आणि पतीचे आयुष्य वाढण्याऐवजी कमी होते." ती स्त्री म्हणाली, "आई, मग मला काय करावं?" माता पार्वती म्हणाल्या, "आता मी तुला एक गोष्ट सांगते. ती लक्षपूर्वक ऐक. येणाऱ्या करवा चौथला या गोष्टीत सांगितलेल्या नियमांचे पालन कर. म्हणजे तुझे व्रत व्यवस्थित होईल, फळ मिळेल, पती निरोगी होईल आणि तू सदा सुहागीण राहशील." एका गावात एका सावकाराला 7 मुलगे आणि 1 मुलगी होती. 7ही भावंडांमध्ये खूप प्रेम होतं. एकदा करवा चौथच्या दिवशी सावकारणीने 7 सून आणि मुलीसह करवा चौथच्या व्रत केला. 7ही भाऊ नेहमी बहिणीसोबत जेवत. त्या बहिणीला जेवायला बोलावलं. बहीण म्हणाली, "आज माझा करवा चौथच्या व्रत आहे. चंद्र उगवेपर्यंत मी जेवणार नाही." भावांनी विचार केला, "आमची बहीण रोज आमच्यासोबत जेवते. आज तिला सोडून जेवलो तर ती दुखी होईल. असं कसं होऊ शकतं?" म्हणून एका भावाने दिवा पेटवला आणि दुसऱ्याने चांदीची थाली घेऊन डोंगरावर चढला. दिवा पेटून म्हटलं, "बहीण, चंद्र उगवला, चंद्र उगवला. आता चंद्राला अर्घ्य दे आणि जेव." बहीण भावांना म्हणाली, "भाभी, चंद्र पहा." भाभी म्हणाल्या, "चंद्र तुझ्यासाठी काढला आहे. तूच पहा. आमचा चंद्र नंतर उगवेल." बहीण भावांच्या बोलण्यात येऊन चंद्र न उगवताच पूजा केली आणि जेवायला बसली. जसंच पहिला घास घेतला त्याला केस आला, दुसरा घास घेतला तर खडा आला, तिसरा घास घेतला तर सासरकडून बोलावणे आले की तुझा पती खूप आजारी आहे. आईने मुलीचे कपडे काढण्यासाठी 3दा पेटी उघडली. 3ही वेळा पांढरे कपडे हातात लागले. मुलगी पांढरे कपडे घालून सासरी निघाली. आईने तिच्या साडीच्या पल्ल्यात सोन्याचे नाणे बांधले आणि सांगितले, "रस्त्यात सर्वांचे पाय धर आणि जो अमर सुहागाचा आशीर्वाद देईल त्याला हे नाणे देऊन पल्ल्यात गाठ बांध." रस्त्यात अनेक लोकांनी आशीर्वाद दिला, पण अमर सुहागाचा आशीर्वाद कोणी दिला नाही. सासरी पोहोचल्यावर पाहिलं की पाळण्यात जेठाची मुलगी झुलत आहे. तिने जेठाच्या मुलीचे पाय धरले तर ती म्हणाली, "सौभाग्यवती हो, सपुत्री हो, 7 पुत्रांची आई हो." आशीर्वाद ऐकताच तिने सोन्याचे नाणे काढून जेठाच्या मुलीला दिले आणि पल्ल्यात गाठ बांधली. घरात शिरल्यावर पाहिलं की पती अमृत अवस्थेत पडला आहे. तिने पतीच्या मृत शरीराची क्रियाकर्म होऊ दिली नाही. ती मृत पतीसोबत राहून सेवा करत राहिली. सासू थंडवासी जेवण नोकरिणीच्या हातात देऊन म्हणायची, "जा मृत सेविणीला जेवण दे, जी मृत पतीची सेवा करते." काही दिवसांनी माघ महिन्यातील तिल चौथला तिने मातांकडे प्रार्थना केली, "माता, मला माझ्या चुकीचा पश्चात्ताप आहे. मला माफ करा. चौथ माता, माझा सुहाग परत द्या. पतीला जिवंत करा." वैशाखी चौथ माता तुझा सुहाग परत करतील. वैशाखी चौथला प्रार्थना केली तर म्हटले, भाद्रपदी चौथ माता तुझा सुहाग देतील. भाद्रपदी चौथला प्रार्थना केली तर म्हटले, कार्तिक चौथ मातांच्या नाराजीमुळे हे होत आहे. त्यांना प्रसन्न केल्यावरच तुला जे हवंय ते मिळेल. कार्तिक महिन्यात चौथ माता स्वर्गातून उतरल्या आणि रागात म्हणाल्या, "तू करवा चौथ व्रतात 2 चुका केल्यास.
म्हणून तू विधवा झालीस. पहिली चूक, तू चंद्र न उगवताच पूजा करून जेवलीस. दुसरी चूक, काही शृंगार सुहागिणींनी करवा चौथला कधीच करू नयेत ते तू केलेस. या दोन्ही चुका करणाऱ्या स्त्रीच्या पतीचे आयुष्य कमी होते आणि घरात मृत्यू येतो. ती स्त्री म्हणाली, आई, कोणता शृंगार करू नये, कोणते वस्त्र घालू नये आणि करवा चौथचे नियम काय आहेत ते कृपा करून सांगा. म्हणजे माझा पती निरोगी होईल आणि मी सदा सुहागीण राहून जीवन जगू शकेन. माता पार्वती म्हणाल्या, जर सुहागीण स्त्री करवा चौथच्या व्रत करते तर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं, दिवसा झोपू नये, सर्गी घेतल्यानंतर भजन जेवण करू नये. करवा चौथ व्रतात दरम्यान काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे आणि काळा किंवा पांढरा शृंगार कधीही करू नये, कारण काळा आणि पांढरा रंग या व्रतासाठी पूर्णपणे वर्जित आहे. जर कोणी काळा किंवा पांढरा शृंगार केला तर ती स्त्री सदा सुहागीण राहून जीवन जगू शकत नाही. व्रतादरम्यान दानाला खूप महत्त्व आहे. करवा चौथला सफेद रंगांच्या वस्तू जसे सफेद कपडे, सफेद मिठाई दान करू नये. करवा चौथला खोटे बोलू नये, कोणाला अपशब्द बोलू नये, कोणाचा अपमान करू नये. असं केलं तर व्रताचं फळ मिळत नाही आणि पतीचं आयुष्य कमी होतं. नुकिल्या वस्तूंचा वापर टाळावा. सुई, धागा, काढणी, शिवणकाम अजिबात करू नये. अन्यथा व्रताचं फळ मिळत नाही. त्यानंतर त्या स्त्रीने नियमानुसार शृंगार करून योग्य वस्त्रे घालून करवा चौथचा व्रत केला. करवा चौथ मातांच्या चरणी पडून क्षमा मागितली. मला इतकी मोठी शिक्षा देऊ नका. माझा सुहाग माझ्याकडून घेऊ नका. तुम्ही जगाची माता आहात. सर्वांच्या इच्छा पूर्ण करता. माझी बिघडलेली स्थिती सुधारा. सुहाग परत द्या. पतीला जिवंत करा. करवा चौथ माता प्रसन्न होऊन तिच्या पतीला जिवंत केले आणि सदा सुहागीण राहण्याचा आशीर्वाद दिला. पती उठला आणि म्हणाला, मला खूप खोल झोप आली होती. स्त्रीने सर्व सांगितले की 12 महिने ती त्याची सेवा करत होती आणि करवा चौथ मातांनी तिचा सुहाग परत दिला आहे. पती म्हणाला, आपण चौथ मातांचे उद्यापन करावे. गोष्ट ऐकून उद्यापन केले. चुरमा बनवला आणि दोघे पिऊन चौपट खेळू लागले. नोकरीणी जेवण घेऊन आली. पाहून तिने सासूला सांगितले, मालकीन, आज मी एक नवीन दृश्य पाहिलं. ज्या बहुबाई मृतपतीची सेवा करत होत्या, आज त्यांचा पती जिवंत झाला आहे. सासूने मुलाला जिवंत पाहून खूप आनंद झाला. सूनला विचारले, बहू, हे सगळं कसं झालं? सूनने सासूचे पाय धरले आणि सांगितले, हे करवा चौथ मातांचा आशीर्वाद आहे. सर्व लोक चौथ मातांची कृपा पाहून खूप खुश झाले. सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करण्याचे वचन दिल्या आणि म्हणाल्या, चौथ माता, जसं सावकाराच्या मुलीचा सुहाग तुम्ही अमर केलात, तसा आमचाही सुहाग अमर करा. त्या स्त्रीने येणाऱ्या करवा चौथला विधिविधानाने शृंगार केला. तिचा आजारी पती पूर्णपणे निरोगी झाला आणि घरातील गरिबी कायमची दूर झाली. जर सुहागीण स्त्री आपल्या राशीनुसार कपडे आणि चुड्या घालते तर करवा चौथ अधिक फलदायी होतो. जर राशी मेष असेल तर मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या महिलांनी करवा चौथच्या दिवशी लाल किंवा सोनेरी रंगाची साडी, सूट किंवा लहंगा घालावा. त्याच रंगाच्या चुड्याही घालाव्यात. तर सिल्वर किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत आणि लाल रंगाच्या चुड्या घालाव्यात. असं केल्याने पतीचं खूप प्रेम मिळतं. जर राशी मिथुन असेल तर मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या महिलांनी हिरव्या रंगाची साडी, सूट किंवा लहंगा घालावा. त्याच रंगाच्या चुड्या घालून पूजा केली तर शुभ राहतं आणि व्रताचं दुप्पट फळ मिळतं. जर राशी कर्क असेल तर कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या महिलांनी लाल रंगाची साडी घालावी आणि रंगबिरंगी चुड्या घालाव्यात. हे कर्क राशीच्या स्त्रियांसाठी खूप शुभ मानलं जातं. जर राशी सिंह असेल तर सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. या राशीच्या महिलांनी लाल, गुलाबी किंवा सोनेरी रंगाचे कपडे घालून पूजा करावी. असं केल्याने करवा मातांचा आशीर्वाद लवकर मिळतो आणि व्रत खूप फलदायी होतं. जर राशी कन्या असेल तर कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या महिलांनी लाल, हिरवा किंवा सोनेरी रंगाची साडी, सूट किंवा लहंगा घालून करवा मातांची पूजा करावी. त्याच रंगाच्या चुड्याही घालाव्यात. यामुळे पूजेचं शुभ फळ मिळतं. जर राशी तुला असेल तर तुला राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या महिलांनी लाल, सिल्वर किंवा सोनेरी रंगाचे कपडे असं केल्याने शुभ फळ मिळतं. जर राशी वृश्चिक असेल तर वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या महिलांनी लाल, मेरूण किंवा सोनेरी रंगाचे कपडे आणि चुड्या घालून करवा चौथची पूजा करावी. यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढतं. जर राशी धनु असेल तर धनु राशीचा स्वामी बृहस्पती आहे. या राशीच्या महिलांनी पिवळ्या किंवा आकाशी रंगाचे कपडे घालून पूजा करावी. असं केल्याने शुभ फळाची प्राप्ती होते. जर राशी मकर असेल तर मकर राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या महिलांनी निळ्या रंगाचे कपडे घालावेत आणि निळ्या रंगाच्या चुड्या घालाव्यात. यामुळे लाभ होतो.
जर राशी कुंभ असेल तर कुंभ राशीचा स्वामीही शनी आहे. या राशीच्या महिलांनी निळ्या किंवा सिल्व्हर रंगाचे कपडे आणि चुड्या घालून करवा मातांची पूजा करावी. असं केल्याने पूजेचा शुभ लाभ मिळतो. जर राशी मीन असेल तर मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे. या राशीच्या महिलांनी सोनेरी रंगाचे कपडे आणि सोनेरी रंगाच्या चुड्या घालाव्यात. हे या राशीच्या महिलांसाठी शुभ मानलं जातं आणि त्यांना दुप्पट फळ मिळतं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.